मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून। प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल। ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला। धनंजय मुंडे म्हणतात की मी भेटलेलोच नाही। आता मी त्याच्यावर काय बोलू सांगा। हां, त्यांनी जर सांगितलं असतं ते भेटले वगैरे, आता ते जरांगे म्हणतात मला शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोला। आता चहा कधी शेतीतज्ञ झालं कोणास ठाऊक बाबा, आणि फार मंत्री एकदम त्याला भेटायला गेला, काय तर नक्की काय माहिती नाही आहे, पण नक्की जर काय झाला कळलं मला तर त्याच्यावर मी चर्चा करेन। मला काही कल्पना आहे, अभ्यास तो शिकवणार, पण त्यांचं काहीतरी, आता मी ते संपूर्ण काही वाचलेलं नाही आहे, ते त्यांची मागणी कशासाठी आहे काय आहे याची मला काही कल्पना नाही, परंतु ज्या अर्थी त्यांनी मागणी केली आहे वेगळी, त्या अर्थी काहीतरी तर असेलच। एक गोंडवाना विद्यापीठ मला वाटतं नागपूरमध्ये सुरू झालं होतं काय त्या अशाच धर्तीवर, तर मला जास्त माहिती नसल्यामुळे मी काही बोलणार नाही, पण मी माहिती घेऊन मग तुमच्याशी बोलून। चला, एक बातमी छापली आहे का काल अजित दादांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि बिहार पॅटर्नबाबत मला मुख्यमंत्रीपद द्या असं प्रस्ताव ठेवला। अजिबात नाही, असं कोणी मनुष्य, कोणी वेडा मनुष्यसुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव देणार नाही। ही सगळी खोटी बातमी आहे। काय मला मुख्यमंत्री करा, मग त्याला मुख्यमंत्री करा, अरे निवडणुका समोर आलेल्या असताना त्या लढायच्या, त्या जिंकायच्या, अशा वेळेला या अशा कुठल्याही प्रकारची जी आहे मागणी कोणी करू शकत नाही। त्या बातमीवर विश्वास ठेवायचं काहीही कारण नाही। साहेब, फोटो काय करायचे आहेत, कोणाचा फोटो कुठे आहे आणि कोणाचा कुठे, हे नका शोधत बसू। योजनांचा फायदा लोकांना मिळतो की नाही ते महत्त्वाचं आहे ना। लाडकी योजना किती कोटी लोकांना पैसे मिळाले, महिलांना मिळाले, त्याचा विचार करा ना। याचा फोटो का नाही, त्याचा फोटो का नाही, हे नुसतं आगलावे धंदे जरा बंद केले तर बरे होते। कुठेतरी अजितदादांच्या असं कुठेतरी नाही, काहीतरी नाही। अजितदादाच्या मानाने नाव गाळल्यामुळे अजितदादाच्या प्रमाणे प्रचार करतात, प्रत्येक आपापला प्रचार करतो आहे, आणि इथे तुम्ही हेच का तिथंच फोटो नाही, अरे हे कसले काय गोष्टी तुम्ही शोधताय काय। आता तुम्ही माझं इथं म्हणा माझ्या याच्यावर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो का नाही आहे माझ्या ऑफिसवर, माझ्या ऑफिसवर याचा फोटो का नाही आहे फडणवीसचा, काय तुम्ही तुम्हाला शोधायला काही शोधता येईल काय, आणि भांडण अख्खा दिवस तुम्हाला चालवायचं असतं हे मला मान्य आहे, त्याच्यामुळे माझं काय म्हणणार नाही। मला काय वाटणार, आम्ही व्यवस्थित जे आहे आमची बाजू जी सत्याची आहे ती मांडलेली आहे, आणि आम्हाला वाटतं की सुप्रीम कोर्टामध्ये आमचा निश्चितपणे विजय होईल। आता त्या कोर्टावर मी अशा प्रकारे टीका नाही करू शकत, तुम्ही काही बोलू शकता पण मी नाही बोलू शकत। मुंबईत आहे का त्याच्यावर, नाही अडचण काय असेल तर ते सांगा ना, मग आपल्याला चर्चा करू। आता त्यांनी सांगितलं मातृभाषा ठीक आहे ना, काय इंग्रजी तर महत्त्वाची आहेच, पण रशियामध्ये त्यांच्या भाषेत शिकवलं जातं, जर्मनीमध्ये त्यांच्या भाषेत शिकवलं जातं, तसं हळूहळू जर हे सर्वच विज्ञान हे मातृभाषेमध्ये निर्माण जर झालं, कारण आमच्या इथे सुद्धा एकेका भाषेचे जे आहेत 10-10 कोटी 15-15 कोटी लोक आहेत या देशामध्ये की जी भाषा ते बोलतात, म्हणजे जर्मनीपेक्षा जास्त, एखाद्या राज्याची संख्या जर्मनीपेक्षा जास्त आहे, ते जर्मन भाषेत शिकतात, फ्रेंचमध्ये शिकतात, त्यांच्यापैकी कितीतरी मोठी संख्या असलेली राज्य आहेत। हे विज्ञान यायला वेळ लागेल, पण प्रयत्न लोकांचे सुरू आहेत, आणि ते काही ताबडतोब एका महिन्यात किंवा 1 वर्षात होणार अशातलाही भाग नाही। अर्थात इंग्रजी बंद करणार असं ते काही म्हणाले नाहीत, कारण ज्यांना इंटरनॅशनल लेवलवर काम करायचं असेल किंवा आणखी पुढे शिकायचं त्याला इंग्रजीचा उपयोग करावाच लागणार आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्स-रे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा। फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प। ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना, कापड बाजार, मेन रोड, येवला।